ठेवी. मग त्यांना तुमच्याकडे जे काय आता आम्ही त्याचा जो खुलासा घेतलाय आपण तुमच्याकडे जे त्यावरून काय त्याला फोटो समज दिली. फोटो उपलब्ध आहे त्यांनी जो वाढदिवस त्याचा साजरे खुलासा केलाय पहा. त्याच्यावरती साहेब आपण काहीच केलं नाही. सांगता का वकील साहेब ऑफिस मध्ये काही त्यांनी असं कार्यक्रम आयोजित केलेला नसतो त्याचा खुलासा बाहेर केव्हा जात तो मित्र आले हातात पुष्प दिलं आणि त्या मी ते घेतलं आणि ते फोटो साहेब आले. समोरच फुट आहेत, समोरच फुट आहे बघा. इथं वाढदिवस केलेला आहे, तिथं गुच्छ घ्यायचे, ते गुच्छ घेऊन शिकले असते. हा केक आहे, तो केक म्हणले असते तुम्ही केक आणला का, तुम्ही साईडला केक नको मला वाढदिवस कापायचा. समोरच फोटो आहे साहेब, आम्ही काय फोटो बोलणार नाही काय. ते दावरीकडे फोटो घालून घेतलाय की त्यांना गळ्यात हा गमच्या काढून घेतला त्याने, आणि तो कसं काय असं खुलासा देऊ शकतो, आणि तो तुम्ही खुलासा कशा पद्धतीने मान्य करू शकतो. बरं मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मागितले माहिती अधिकार मधले, ते मला कधी देतं सांगा. तर त्यांनी हार घालून घेतलाच नसता. मला द्यायचे सीसीटीव्ही फुटेज, त्यांनी पेन ड्राईव्ह घेतलं. आहेत अवेलेबल आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला जर त्याची बदली आणि निलंबन करण्याचा अधिकार नसेल तर आम्ही घेतलं मंडप म्हणून त्या जिल्हाधिकारी आणि कार्यालयात निलंबनाचा पोहोचतो. अधिकार नाहीच आहे ना मग. तुमच्याकडे नसेल नाही. तर तुम्ही तसं द्या जिल्हाधिकारी साहेबांना पाठवा. आम्ही तिथं बसू. आमची पण आडमोठी भूमिका नाही साहेब. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की सदरच्या या मुदोर कर्मचारी जो आहे संदीप लाटे याच्यावरती त्याचं जे आहे निलंबन करण्यासाठी तुम्ही तसा प्रस्ताव पाठवून द्या जिल्हाधिकारी साहेबांना. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः फिरवून सांगता साहेब की आम्ही सक्त मजुरी की सक्त ताकीद दिलेली आहे, याचा अर्थ की तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार का साहेब. नाही सक्त ताकीद दिली म्हणजे त्याच्यावर ठपका येतो. बरं तुम्ही त्याच्यावर सक्त असं ताकीद वर्तन दिली. करू नये म्हणून. बरं तो सांगते की मी अशा पद्धतीचं काय वर्णन केलं नाही, मग तुम्ही सक्त ताकीद कुठल्या ह्याच्यावर दिली. कोणतं तू म्हणतोय ना त्याचा खुलासा जे दिलाय ना त्याने हा हा त्याचा खुलाशाचा पार्ट आहे त्याचा. ऐका ना वकील एक मिनिट वकील साहेब वकील साहेब एक मिनिट वाट